नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 13, संध्याकाळचे वाजलेले मित्रांनो 5:30 आणि आपण आहोत रानामध्ये। तर तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता, अगदी रान आहे ते हिरवंगार आहे। आणि आपण कशासाठी आलेलो आहोत मित्रांनो, तर तुम्हाला मी बोललो होतो, माझे जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल की मी एक तारीख सांगितली होती, 14 तारीख, 14 ते 20। हां, तर आज 13 तारीख आहे, पण बघा काय आहे हे, बघा अळंबी दिसतंय का? हे बघा अळंबी आहे ना, हा अळबी आहे ना तो खराब झाला आहे। हा सकाळी आलो असतो तर आपल्याला हा अळबा चांगला भेटला असता। हे बघा काय झालं आहे, हा खराब झाला आहे। मी माझं काम आटोपून आहे तो मी घरी आलो आणि त्यानंतरला मला माहितीच होतं की आपली तारीख आता जवळ आलेली आहे, जे की 14 तारीख। आणि म्हटलं एकदा राऊंड मारून येऊया रानामध्ये। आणि मी रानामध्ये आलो आणि आपण खाली हात जात नाही, तर मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मला किती भेटलेली आहेत अळंबी ती। ओ आई, काय भेटली? किती भेटली? अच्छा, हां हां, मी आलो रानात फिरायला। हो भेटली की नाही तुम्हाला? काय थोडीशी भेटली हो। तर बघा माणसं चाललीत। आज मी 13 तारीख म्हणून मुद्दाम होऊन रानामध्ये आलो आणि आपल्याला आज अळंबी आहे ती भेटलेली आहेत मित्रांनो। जास्त नाही भेटली, परंतु थोडीफार भेटलेली आहेत, कारण सकाळी आलो असतो ना तर सकाळीसुद्धा भेटली असती। तर बहुतेकशी अळंबी आहे ती सकाळी उगवलेली आणि ती आता पानारली, म्हणजे ती खराब झाली दिवसभरामध्ये। तर मी संध्याकाळी आलो, कारण का माझं काम होतं, तर त्यासाठी मी गेलो। त्यानंतरला म्हटलं आज गेलाच पाहिजे, तर जिकडे अळंबी उगवतात त्या रानामध्ये खास आलो आणि आपल्याला अळंबी आहे ती भेटलेली आहेत। ज्या आमच्या गावातील महिला पाहिल्यात तर त्या इकडेच जवळच्याच गावामध्ये कामाला गेल्या होत्या, तर त्या आता गेलेल्या आहेत तिकडून। आणि मला मित्रांनो ना आता जावंसच वाटत नाही, असं वाटतं की इथेच राहावं। असा हा एवढा निसर्ग बघा ना, किती सुंदर। इकडे सगळे माझ्या पाठीमागे दिसतंय का, अगदी हिरवंगार रान। असं वाटतंय इथेच राहावं। मी आहे ना एक दिवशी ना असा एक व्हिडिओ बनवेन, मला राहायचं आहे एक दिवस, असा पूर्ण दिवस आणि रात्रसुद्धा असं रानामध्ये राहायचं आहे। बघूया लवकरच असं प्लॅन करूया आणि तसा एक व्हिडिओ बनवूया। मला आवडेल, कारण का ना मला खूप असं आवडतं रानामध्ये राहायला। रात्रीचं एकट्याला राहणं थोडंसं रिस्की आहे, तरी पण ती रिस्क आपण घेऊया कधीतरी। नक्की असा व्हिडिओ आपण बनवणार आहोत, तर होप की लवकरच असा व्हिडिओ बनवू। अशा ज्या कळ्या असतात ना, या कळ्या आपल्याला जास्त नाही भेटलेल्या, जास्त करून अशी उगवलेली म्हणजे अशी फुललेली जास्त आहेत। आणि अशा कळ्या जर जास्त भेटल्या असत्या ना तर मात्र उद्याला ना खूप अळंबी भेटली असती। तर बघा मी इथं आता उभा आहे ना, इथे जवळच हे बघा, हे बघा इथे दिसतंय, हे थोडंफार खराब झालं आहे। हे बघा आता ना, हे बघा याच्यामध्ये कसं, हे बघा किडे वगैरे पडतात, खराब होतात, तर हे खराब झालं आहे। हे बघा इवन इकडे पण हे का आज सकाळी आलो असतो ना तर हे सगळे आपल्याला भेटली असती चांगली। हे बघा खूप खराब होऊन गेलीत, हे बघा। तर हा बहर आहे ना म्हणजे खूप कमी आहे, म्हणजे रेअर असं कुठेतरी एखाद्या ठिकाणी म्हणजे दूरवरती असे फुटलेले आहेत। नाहीतर जेव्हा त्यांचा बहर जास्त असतो तेव्हा त्यावेळी नुसते जवळ अशी पूर्णपणे भरपूरशी भेटतात। तर आजचा जो बहर आहे तो खूप लहान आहे, म्हणजे जास्त नाही आलेला। आणि नक्कीच 14 तारखेपासून
आम्ही म्हटलेलं आहे त्याप्रमाणे 20 तारखेपर्यंत आता अळंबी आहे ती नक्की जास्त भेटतील. तर तो आपल्याला रेग्युलर आहे ते यावं लागणार आहे. आता पाऊस पडतोय ना त्यामुळे व्हिडिओसुद्धा बनवायला कठीण जाते. पाऊस नको पाहिजे होता. एका हातामध्ये छत्री पकडावी लागते, एका हातामध्ये ट्रायपॉड पकडावा लागतो आणि त्यामुळे मग ते कठीण जातं व्हिडिओ बनवायला. बघा ना कसा हिरवा रान, छान वाटतंय ना. तर इकडे आम्ही लहान असताना ना गुरं आणायचो, कधीतरी गुरांकडे यायचो. शाळेत असताना सुट्टी असली ना, रविवार असलं शनिवार रविवार की गुरांकडे यायचो, खास करून रविवारचं म्हणजे सुट्टी असेल तेव्हाच. अरे माझी छत्री काय झाली, अरे बाबा माझी छत्री तू उठली. हे बघा दिसतंय का कशी छत्री झाली हे बघा. ओ माय गॉड. तर ह्या भागामध्ये ना मित्रांनो एवढी अळबी एक दिवशी मला भेटलेली, म्हणजे हे बघा या अशा दगडांच्या बाजूने ना अक्षरशः कळ्या कळ्या कळ्या. हा पूर्ण परिसर आहे ना एवढा, हा इथून पासून असा 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 या इथपर्यंत पूर्ण भरला होता एक वर्षी. छत्री यार बंदच होत नाही, बंदच होत नाही. आता जशा जंगलातून जायचं झालं तर छत्री कशी बंद करून जाऊ. आता बघा अडकलो. ही बघा काय झाली तर बी खराब झाली सगळी. तर आता छत्रीला बंद कशी करायची समजत नाही. अशीच कशी घेऊन जाऊ मी, अशी उलटी पकडू. अशी तर उलटी पकडावी लागेल. तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि थोडासा अंधार पडायला लागलेला आहे. तर आपण आता लवकर घरी गेलं पाहिजे, कारण असं संध्याकाळ झाली की मग रानटी प्राणी आहेत ते बाहेर पडतात आणि त्यांच्या अगोदर आपल्याला या दांड्याच्या बाहेर गेलं पाहिजे, म्हणजे गावाच्या जवळ गेलं पाहिजे. प्राणी म्हणजेच कोण, बिबट्या, त्यानंतर डुकरं असेच प्राणी. त्यानंतर पट्टेरी वाघसुद्धा आहे, पण तो खूप रेअर आहे, कधीतरी कुठे एखादा दिसतो. मात्र बिबट्या आहेत ना, तर बिबट्यांची संख्या खूप झाली. बिबटे तुम्हाला असे रस्त्याला पण दिसतात कधी कधी. तर आता आपण गावात आलो आहे. तर गावात येताना आमची पहिलीच लागते ही शाळा. तर बघा ही आहे 1ली ते 5वीपर्यंत आहे शाळा. शाळेत आहेत फक्त 5च मुलं. एक 1ली ते 5वीमधील एकूण 5 मुलं आहेत. मला वाटतं 1लीला कोणी नाही, 2रीला पण कोणी नाही, 3रीला आहेत आणि 4थीला की 5वीला आहेत. इथून आमचं गाव सुरू होतं. हा वा किंवा तिकडे आमची नदी आहे खाली, अगदी काठोकाठ आहे. आता रात्रभर पाऊस लागला ना पुन्हा खलाटीमध्ये पाणी येईल. 2 वेळा पूर येऊन गेला आहे. तेव्हा तिकडे खाली पार आहे नदी. तर मी घरी पोचलो आणि जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. तर आता मी तुम्हाला अळबी किती भेटते ते काढून दाखवतो ताटामध्ये. तर बघा मित्रांनो आपल्याला एवढे अळबी एक ताटभर पूर्ण मिळालेले आहेत, भरपूर होतील. तर बघा मस्त आहेत. तर ही काय नुसती सुरुवात आहे, तर ही म्हणजे काहीच नाही. आता ही सुरुवात झालेली आहे. तर ही मी कशी बनवेन की आता धुवून घेईन चांगली गरम पाण्याने आणि त्यानंतरला मग लसणाची फोडणी टाकीन आणि त्यानंतरला मग मसाले वगैरे टाकून त्यानंतरला ही अळबी टाकणार आणि मग झालं आणि मग खायची मस्तपैकी. त्यामध्ये थोडंसं आंबट वगैरे टाकणार, काहीतरी कोकम वगैरे. तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ गावाकडचा, असंच मज्जा आलेली आहे मित्रांनो मला. तर आज मी सहज गेलो आणि आज अळबीसुद्धा भेटलेली आहेत. मागे आपण गेलेलो तर आपल्याला काय भेटली नव्हती. तर असंच नेहमी कधी खाली हात येत नसतो.
तुम्हाला माहिती आहे का, अगोदर 10 दिवसापूर्वी पण एकदा अल्बी फुटली, भरपूर उगवली होती, तर ती काय आपल्याला भेटली नाही. तर काही दुसऱ्या कामासाठी बिझी होतो, त्यामुळे आपल्याला जाता आलं नाही. तर मित्रांनो, आपण असेच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला तर बाय.